सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायात आणि मागच्या वेळेचा गोष्वळ अलका सांगणार आहे. अलका, या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे देह आणि देह ज्याच्यामुळे चालतो तो आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ याचा विचार मांडलाय. क्षेत्र म्हणजे अनात्मा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हे जाणणे म्हणजे ज्ञान. या ज्ञानाचा विचार ज्ञानदेवांनी विस्ताराने पहिल्या 21 श्लोकांमध्ये क्रमाक्रमाने मांडत आलाय. त्यात त्यांनी ज्ञान जाणायचे तर अज्ञान जाणून घे, महाशून्याची कल्पना करायची तर बिंदूची कल्पना कर, किंवा अद्वैत म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर द्वैत जाणून घे, असे विविध विचार मांडले आहेत व ते परिचयाचेही आहेत. पण 22व्या श्लोकात अचानक क्रम बदलून सांख्यशास्त्र समाविष्ट केल्यामुळे काहीच कळत नव्हतं. पण निलिमातांनी बोलल्यावर लक्षात आले की मूळ गीतेमध्ये हा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणून जो आहे त्याला मुळात ज्ञानदेवांनी प्रकृती पुरुष विवेक योग असे संबोधले व थोडा संदर्भ लागला. आत्मा आणि अनात्मा यातील फरक जाणणे म्हणजे ज्ञान होय. हे ज्ञान ज्याला होते त्याला परब्रह्म प्राप्त होते. परमात्मा वस्तूला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय हे निराकार रंगरूप रहित आहे म्हणून त्याचा नामरूप जाती याच्याशी काही संबंध नाही. पण ते दिसत नसले तरी ते देश काल वस्तूला व्यापून राहिले. खरं तर असे म्हणणे योग्य नाही, कारण जिथे सर्व एकच आहे तिथे कोण कोणाला व्यापणार. ह्या विचाराला वेगळ्या दृष्टीने ज्ञानदेवांनी कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रातील परिभाषेत पुढील ओव्यांमध्ये सांगितले. या आधीच्या श्लोकांमध्ये जे क्षेत्र म्हटले आहे, क्षेत्रज्ञ म्हटले आहे, त्यालाच सांख्यशास्त्रात प्रकृती व पुरुष म्हणतात. हे दोन्ही अनादि सिद्ध असून अगदी जुळ्याप्रमाणे आहेत. बुद्धी, इंद्रिय, गुण वगैरे हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले व प्रकृतीपासून कर्माची उभारणी होते. त्या कर्माच्या गुणाच्या स्वरूपाप्रमाणे त्यांना सत्कर्म व निषिद्ध कर्म असे म्हणतात. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला पुरुष प्रकृतीच्या गुणाचा भोग घेतो व हा गुण संयोग त्याच्या चांगल्या वाईट जन्माला कारण होतो. खरं तर पुरुष निराकार, एकटा, जुना पुराणा, म्हातारापेक्षाही म्हातारा आहे. त्याला पुरुष म्हणणे म्हणजे आडनाव आहे. वास्तविक तो स्त्री नाही किंवा नपुसकही नाही किंवा तो अमुक एक आहे असेही नाही. जसे अतिशय शुद्ध असलेला सोना किणकच मिसळले असता त्याचा कस कमी होतो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. जेव्हा पुरुषास प्रकृतीच्या गुणाची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याला मृत्यूचे तडाखे बसतात. अर्जुना, जसे तापलेल्या लोखंडाला घड मारले असता त्या घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात, किंवा जसे पाणी हलले असता चंद्राचे अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राचे ठिकाणी अनेकत्व आहे असे म्हणतात. त्याप्रमाणे पुरुष स्वतः अजन्मा व नित्य असून
प्रकृतीच्या गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणाचा संबंध वगळून पाहिले तर तो जन्म पावत नाही. प्रकृतीच्या गुणाच्या संगतीमुळे पुरुषाचा जन्मणे, भोगणे वगैरे गोष्टीशी संबंध येतो. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणाच वेगळा पाहणारा, अनुबंध करणारा भरता अशा पुरुषाला परमात्मा असे म्हणतात. तोच प्रकृती पलीकडचा पुरुष होय. प्रकृती होते व जाते, परंतु पुरुष आहे तसाच राहतो. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व सृष्टीचे नियमन करणारा आहे. अर्थात सर्व प्रकारचे कर्म प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा करता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी. हा प्रकृती पुरुषाचा विचार ज्यांनी जाणला, म्हणजे प्रकृती आणि पुरुषातील विवेक करणे ज्यांनी जाणले, म्हणजेच सदेह तू विदेह तू, देह असून देहातीत तू, हे ज्याला यथार्थ कळले तो पुरुष देहात वावरताना दिसला तरी देहाच्या मोहाने भुलत नाही. त्याला आत्मा व अनात्मा याची वेगळी करण्याची सूक्ष्म दृष्टी आहे व ती दृष्टी प्राप्त करणे सोपे नाही. त्यासाठी ध्यान, सांख्य, योग हे सगळे कठीण मार्ग आहेत व ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संतांना शरण जाणे आणि त्यांचे अनुसरण करणे. एकूणात काय तर क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती पुरुष दृष्टिकोन कुठलाही असला तरी तात्पर्य हेच आहे की चित्र विचित्र भूतांना व्यापून असणारी वस्तू एकच आहे व ती अविनाशी आहे. हे ज्यांना कळले त्यांना सर्व ठिकाणी एक ब्रह्मच दिसते. शेवटचं वाक्य पुन्हा म्हणजे चित्र विचित्र, शेवटचं तुझं वाक्य पुन्हा म्हणते. क्षेत्र काय मला आता शेवटचं जे वाक्य होतं ते पुन्हा म्हणतेस, ऐकू येत आहे? हा, क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती पुरुष दृष्टिकोन म्हणजे कुठलाही असला तरी तात्पर्य शेवटी हेच सांगितलं की चित्र विचित्र भूतांना व्यापून असणारी वस्तू एकच आहे व ती अविनाशी आहे. ती अविनाशी. हे ज्यांना कळलं त्यांना सर्व ठिकाणी ब्रह्मच दिसतं. छान सांगितलंस तू, सगळं कव्हर केलंस. आपण आता 13व्या अध्यायामध्ये आहोत आणि आपण पाहिलं होतं. तर वंदना आली का? वंदनापासून परीक्षेला सुरुवात करणार आहे आज. सगळ्यांनी म्यूट काढा, आपल्याला थोडंसं बोलायचं आता. तर आता हिने अलकाला जेव्हा हे लिहायचं होतं तेव्हा ती मला एक प्रश्न विचारला आणि त्याचं म्हणजे अर्थात तिने उत्तर पण दिलं आता की पुरुष म्हणजे सांख्य हे आत्ता कशाला आलं इतक्या उशिरा, म्हणजे 13व्या अध्यायामध्ये पुरुष प्रकृतीसाठी. आणि मग त्याच्या अनुषंगाने आम्ही थोडं बोलत होतो. मला असं जाणवलं की आपल्याला सगळ्यांना एकदा पुन्हा रिवाइज करायला पाहिजे. तर त्याच्या दृष्टीने मी प्रश्न विचारते. पहिल्यांदा प्रश्न वंदनाला कारण तिला नाहीतर झोप येते. जर का बोललं नाही तर तिला झोप येते, म्हणून तिला आधी विचारते. नाही तर वंदना, आपण क्षेत्रज्ञ पाहिलं, आत्मा पाहिला, ब्रह्म पाहिलं आणि ईश्वर पाहिलं. तर क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर आहे का, असा प्रश्न आहे माझा. आणि आहेत हो म्हटलं तरी का आहे आणि नाही म्हटलं तरी का नाही, असं फक्त एवढंच सांग. क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्याला विचार करून सांगा, कारण आपल्याला सगळ्याची व्याख्या माहिती आहे. आत्मा म्हणजे काय माहिती आहे, ब्रह्म म्हणजे काय माहिती आहे, ईश्वर म्हणजे काय माहिती आहे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला सांगायचं की क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर आहे का. फारसं अजून काही कळलेलं नाहीये. म्हणजे अलका ते तुम्ही सगळं सांगितलं हे तरी पण याच्यातलं नाही येते. अलकाने सांगितलं त्याचा काही संबंध नाही. क्षेत्रज्ञ म्हणजे काय आपण म्हणतो आणि क्षेत्र म्हणजे काय म्हणतो, हा विषय या अध्यायाचा आहे. तर तिथपासून आपण सांगा क्षेत्रज्ञ म्हणजे काय, मग सांगते. क्षेत्र कळलेलं आहे. होल्ड ऑन टू दॅट थॉट. कुणाला उत्तर सुचतंय? क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. गेली मी हिचं बघते माझी. क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष ना, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. क्षेत्राशिवायचं सगळं ते क्षेत्रज्ञ का? मला क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. मला असं उलट वाटतंय. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्र म्हणजे शरीर
निलिमा थांबा, ताई, मी क्षेत्र अनुप्रिताला म्हणजे विचारते. हा, एक ओके. मिनिट पण क्षेत्र- निलिमाताईंचा जो प्रश्न होता त्याला आपण आधी उत्तर देऊया. हा, राईट राईट. निलिमाताईंचा प्रश्न क्षेत्रज्ञ असा म्हणजे हा, एक्झॅक्टली. ईश्वर म्हणजे क्षेत्रज्ञ हो किंवा नाही, एका हा, शब्दात आणि हो उत्तर तर द्या. का हो आणि नाही तर का नाही. आणि म्हटलं बरं. आता लीडरला आधी विचारते. अनुप्रिता, कोणाला एक्स्ट्रा विचारताय क्रेडिट. आता? अनुप्रिता, एक्स्ट्रा क्रेडिट. ओ बापरे, ओके. क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर नाही, क्षेत्रज्ञ म्हणजे सृष्टी किंवा सगळं काही, म्हणजे शरीर सोडून जे बाकीचं सगळं आहे ब्रह्म, ते क्षेत्रज्ञ. आणि शरीर म्हणजे क्षेत्र, असं मला वाटतंय. असं मला जर म्हटलंच तर Close. मग माझं Close म्हणणं आहे की तुझं. क्षेत्रज्ञ हा. म्हणजे ईश्वर. पण ईश्वर का नाही? जे नाहीच होतं ते क्षेत्र आणि जे नाहीच होत नाही ते क्षेत्रज्ञ, असं मला Correct. वाटतं. ईश्वर का नाही? कारण ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि माया ना. यास, ईश्वर म्हणजे ब्रह्म प्लस माया. करेक्ट करेक्ट करेक्ट. ईश्वर म्हणजे ब्रह्म प्लस माया. आणि आपण क्षेत्रज्ञाची जी व्याख्या देत होतो त्याच्यामध्ये आपण बघत होतो की शरीर किंवा जे काय नाहीस होतात, कालकाने सांगितलं तसं, ते सगळं म्हणजे क्षेत्र. जे काय नश्वर आहे ते सगळं क्षेत्र. आणि त्याचा नोवर जो आहे, ज्याला हे सगळं माहिती आहे, तो म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि म्हणजे अर्थातच क्षेत्रज्ञाला म्हणजे क्षेत्रज्ञाला काही निर्विकार आहे ह्याच्यासारखा. तर आता मग क्षेत्रज्ञ हा ईश्वर नाही, कारण त्याच्यामध्ये माया नाही, राईट. ब्रह्म प्लस माया, आता मीनाने सांगितलं तसं त्याच्यामध्ये माया नाही. मग क्षेत्रज्ञ म्हणजे ब्रह्म का, हा दुसरा प्रश्न. क्षेत्रज्ञ म्हणजे ब्रह्म का, कोणी सांगितलं तरी चालेल. हा, पराग पण आहे, आयफोन कोणीतरी आहे. माझ्या मते नाही, कारण ब्रह्म म्हणजे क्रिएटर असं. नाही, आपण त्यामुळे आता कशाच्या बाबतीत बोलतोय, जे संपतं नाही संपत त्याच्या बाबतीत बोलतोय, राईट. म्हणजे आपण जेव्हा आत्मा आणि अनात्मा बघितलं होतं, ब्रह्म पाहिलं होतं, तेव्हा आपण काय म्हटलं होतं की जे सगळं व्यापून उरतं, ज्याच्यामुळे एक्झिस्टन्स येतं, ते ब्रह्म म्हणजे ते सगळीकडे आहे. पण क्षेत्रज्ञ हा त्या क्षेत्राला रिलेटेड आहे, राईट. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं आपण म्हणतो. म्हणजे ब्रह्म, पण ब्रह्माचा एक अंश आपल्यात आहे, अंश. बरोबर. राईट. मग तो ब्रह्माचा अंश जर का म्हटलं जो आपल्या शरीरात आहे, मग आता क्षेत्रज्ञ म्हणजे आपण म्हटलं की ईश्वर नाही, क्षेत्रज्ञ म्हणजे आपण म्हटलं की ब्रह्म नाही, म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही. मग क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा का? आता हा सोपा झाला प्रश्न. हो, मला वाटतं क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. का बरं? कारण अनुप्रिता? आपण बाकीचं, हा, कारण त्याच्यामध्ये ब्रह्माचा अंश असतो आणि तो नष्ट होत नाही. या दोन कंडिशन्स त्याला सॅटिस्फाय करतात ना. yes. आणि तो कुठे असतो क्षेत्रज्ञ, म्हणजे आत्मा कुठे असतो? क्षेत्रामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये. असतो. आपल्यात असतो, प्रत्येक ह्याच्यात असतो. हा, आणि तर क्षेत्राला जो, क्षेत्रावर ज्याची सत्ता असते किंवा तो क्षेत्रज्ञ. त्यामुळे प्रत्येक अशा प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक आय डोंट नो जीवामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये, हा, तर तो जो क्षेत्रज्ञ तो त्या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ असतो. म्हणजे त्या क्षेत्राला त्या म्हणजे सीमित आहे, क्षेत्र सीमित आहे असं मला वाटतं. कारण तुमचे सगळी इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं मिळून क्षेत्र होतं. आणि मग त्या क्षेत्राला जो चालवतो किंवा जो रूल करतो त्या क्षेत्रावर, तो क्षेत्रज्ञ. म्हणून आत्म्याला म्हणता येईल क्षेत्रज्ञ असं मला वाटतं. अनुप्रिता, आणखी एक क्रेडिट आणि माधवीला पण एक क्रेडिट. दोघींचे उत्तर बरोबर. नाही, आणि हे खूप महत्वाचं आहे सगळ्यांना आपल्याला. क्रेडिट, कारण मला कळलं आता. कळलं म्हणून तुला क्रेडिट. बरं. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आता एवढं वाचतोय, हा अध्याय खूप मोठा आहे, त्यामुळे कन्फ्युजन पण होतं. तर देह पडतो तेव्हा
आत्मा कंटिन्युअस आणि आत्मा इमिजिएटली दुसऱ्या प्रकृतीमध्ये सगळ्यांनी मूट करणं महत्व. काय झालं? ओके, काय म्हणत कोणी होता आहे अमृत? का? सगळ्यांनी बाकीच्यांनी म्यूट ठेवणं महत्वाचं आहे, नाही तर ऐकू येत नाही. हो, आय सी, सॉरी. म्हणजे मी सगळ्यांनाच काढायला सांगितलं कारण आपण बोलत होतो ना म्हणून. हा. बरं, आता बोल महेश. मग जेव्हा देह पडतो तेव्हा आत्म्याचं काय होतं? म्हणजे इमिजिएटली आत्मा दुसरा देह शोधतो का इन बिटवीन असतो दुसरा देह शोधेपर्यंत, का आत्म्याला मुक्ती मिळू शकते आणि कुठल्या नाही, देहामध्ये? आत्म्याला काहीच होत नाही. आत्म्याला काहीच होत नाही. आपण नेहमी म्हणतो ना, घटाकशाचं आपण उदाहरण देतो नेहमी, की तुम्ही एक समजा घट इथे ठेवला, घट म्हणजे एखादं भांड, तर त्या भांड्यामध्ये हवा आहे, राईट? खोलीमध्ये हवा आहे. भांड फुटलं तर त्या हवेचं काय होतं? खोलीच्या हवेत मिसळून जाते, राईट? तसं त्याचं होतं. आणि मग समजा दुसरं भांड आणून ठेवलं तर त्याच्यातही ती हवा असते, पण ती हवा कुठून आली? त्या खोलीतल्या हवेतून उचलली. तर ते असं हे सगळं चक्र सुरू असतं. म्हणजे एक्झॅक्टली आपण सांख्यासारखं म्हणत नाही की इथून निघतो आत्मा आणि तिथे जाऊन बसतो असं आपण नाही म्हणत. आपण ह्या पद्धतीने विचार करतो. किंवा लाटा, समुद्रातल्या लाटा, जसं समुद्र आहे, लाटेमध्ये पाणी आहे, समुद्रातही पाणी आहे, राईट? समजा ही एक लाट आली, त्यातलं पाणी कुठे जातं? जेव्हा लाट फुटते तेव्हा समुद्रात जातं. पुन्हा दुसरी लाट आली तर ते पाणी कुठे येतं? समुद्रातूनच येतं. तशा प्रकारे ही सायकल पूर्ण कंप्लीट होत राहते. म्हणजे तू म्हणतो तसं क्षेत्रज्ञ जे आहे त्याचं लिमिटेड कॅपॅसिटी आहे, जसं माधवी म्हणाली तसं. आणि जेव्हा ते क्षेत्र संपतं तेव्हा ते ब्रह्माचं संपतं आणि नंतर सगळंच ब्रह्म होतं, राईट? कोणाचं? माझं? ओके. नाही, हा, मला ती ऍक्च्युली जास्ती समजायला छान आहे. घटाकाशाची जी कल्पना आहे, की आता तुम्ही म्हटलं तसं की आता एवढा हा घट आहे, तो फुटला, ती हवा पूर्ण सगळी ह्या सगळ्या हवेमध्ये मिसळून गेली. मी आता दुसरा घट आणला, इथे ठेवला, आता त्यातला जो आहे हवा, ती काय आता कुठल्या ज्या पूर्ण हवेमध्ये जो मिक्स झालाय त्यातलीच आहे. पण आता तू म्हणशील महेश की ओ मग ह्या गटातली थोडी हवा ह्या गटात गेली आहे का? हू नोज, राईट? लाईक यू डोंट नो दॅट. हा, गेली पण असेल, पण इट्स नॉट लाईक की ह्या गटातली हवा काढली आणि त्या गटात गेली, की ह्या शरीरातला आत्मा निघाला आणि दुसऱ्या शरीरात गेला, असं नाहीये ते. तसं आपल्याला बघायचंय. आणि आता थोडं मी अलकाच्या प्रश्न. तू म्यूट वर आहेस महेश. नाही, माझा प्रश्न असा होता की मोक्ष ह्याच्यात कुठे असतो, कोणाला मिळतो? मी तेच म्हणणार होते महेश, परफेक्ट. मी आता तिथे म्हणजे जेव्हा मोक्ष तो विलीन होतो, तो कशात मिळतो का? दॅट्स इट. तर आपण तुम्ही जर का माझं ते पाहिलं तुम्ही, त्याच्यामध्ये मी सांगितलंय की जेव्हा जीव जातो तेव्हा सूक्ष्म आत्मा असं दोन एकत्र जे असतं. मग त्याच्यामध्ये आत्मा आणि आपल्या शरीरामध्ये जे काय बुद्धी आणि म्हणजे आपली जी आयडेंटिटी असते, अहंकार, बेसिकली त्याला अहंकार म्हणतात. आपली जी काय आयडेंटिटी आहे, समजा मी या जन्मात काय केलंय, चांगलं केलंय, वाईट केलंय, त्याचा सगळा जो हिशोब आहे तो आपल्या मी बँक बॅलन्स म्हणते ज्याला, ते बँक बॅलन्स आपलं उरलेलं असतं. आत्मा आणि त्याच्यावरचे संस्कार असं पण म्हणतात ना निलिमते? काय ग? आत्म्यावरचे संस्कार आपले म्हणजे संस्कार म्हणजे तेच जे काय क्रेडिट डेबिट जे काय असेल ते. राईट. तर ते आणि आत्मा मिळून त्याला सूक्ष्मात्मा असं म्हणतात. तर तो सूक्ष्मात्मा एका देहातून दुसरीकडे जातो असं आपण म्हणतो. पण आत्मा म्हणजे नॉट एक्झॅक्टली, म्हणजे मला त्याला सॉलिडिफाय नाही करायचं आत्म्याला, म्हणून मी सूक्ष्मात्मा असंच म्हणते. जसं आपण एक इलेक्ट्रिकचा एक प्लग काढला, दुसरा प्लग लावला, तर काय याच्यातलीच इलेक्ट्रिसिटी त्याच्यात गेली असं नाही, पण कंटिन्युएशन आहे, राईट? तशा प्रकारे की आपण ह्या देहामध्ये आहोत आणि हा देह संपला आणि मग त्याच्यातला तो आत्मा इकडे विलीन झाला, पुन्हा तो जो सूक्ष्मात्मा आहे तो तयार होतो तिथे आणि तो दुसऱ्या देहात जातो. म्हणजे याच देहातला आहे असं नाही,
तयार होतो तिथे सूक्ष्मात्मा. म्हणजे कम्प्लीट मोक्ष मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते असं. मग तेच तर महेश तेच म्हणतोय, जेव्हा आणि मोक्ष मग मोक्ष जेव्हा होतो तेव्हा सगळंच ब्रह्मात विलीन होतं. म्हणजे तुम्हाला आता जे सूक्ष्मात्मा राहतो त्याच्यामधला सूक्ष्म जो भाग आहे तो उरलेला नाहीये, तो सगळा संपलाय आपला. क्रेडिट सगळं झिरो संपलं. क्रेडिट. हा झिरो Zero credit. credit म्हणून तर ते नुसताच आत्मा राहिला. निलिमा ते Right? म्हणून ते म्हणतात की आत्मा अमर आहे एका बाजूने म्हणतात, आणि आत्म्याला मोक्ष प्राप्ती पण होते. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ते ना की सूक्ष्मात्म्याचे जे संस्कार हा, होतात right. ते ते सगळे separate होतं. Right. निगेट होऊन ते ब्रह्मामध्ये विलीन होतं, राईट, मोठ्या म्हणजे बरोबर. परमात्मामध्ये. राईट. तर तशी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मग म्हणजे हाच आत्मा इकडे गेला असं नाही, पण ते सगळं एकत्र झालं होतं. त्याच्यातून हा सूक्ष्मात्मा आला आणि मग तो इथे मिसळला आणि त्याच्यातून मग नवीन देह तयार झालेला आहे. तो दुसऱ्या देहात जातो. आणि त्याला आणखीन डायमेन्शन्स असतात की तुमचे आई वडील किंवा तुमच्या बाजूचे लोक, आणि मग ते खूपच म्हणजे नंतर कॉम्प्लिकेटेड सगळं आहे. पण दॅट्स व्हॉट ट्रॅव्हल. जीवात्मा त्याला म्हणतात. ऍक्च्युली जीवात्मा म्हणजे फक्त आत्मा, सूक्ष्मात्मा म्हणजे त्याला म्हणतात. पण तर मग आता आपण सूक्ष्मात्मा परमात्म्यामध्ये सूक्ष्म विलीन शरीर जेव्हा होतो तेव्हा पहा. मोक्ष मिळतो असं म्हणायचं का, सगळं बॅलन्स झाल्यानंतर? येस येस. मग सूक्ष्मात्मा म्हणजे काय, सूक्ष्म प्लस आत्मा. आणि सूक्ष्म मध्ये काय असतं, आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सगळं सूक्ष्म शरीरात असतं. त्याच्यातलं तुमचं अहंकार तर गेला कारण तुम्ही मेले म्हणून, आणि नंतर मन आणि बुद्धी राहिला, त्याच्यामधले तुमचे जे संस्कार आहेत ते. निलिमाताई, मला वाटलं महेशचा प्रश्न जरा वेगळा होता, की मला मे बी आय मिसअंडरस्टूड, की माझ्यात आता एक आत्मा आहे आणि उद्या मी मेल्यानंतर माझा आत्मा असाच्या असा दुसऱ्या शरीरात शिरेल आणि मध्ये तो म्हणजे लगेचच दुसरा जीव म्हणून बाहेर येतो का असं, राईट महेश? वॉजंट दॅट युअर क्वेश्चन? नाही का? नाही, आय मीन माझा प्रश्न मोक्षाविषयीचा होता, पण आता बोलतो बर, भांड्यातली मला वाटलं दुसऱ्या शरीरात जायच्या मध्ये पिरियड किती असतो असं विचारत होता असतो. सॉरी. राईट. तर मी म्यूट वर आहे मला वाटतं. नाही, आता तुम्ही नाही, म्यूट वर गेलात. नव्हता तुम्ही म्यूट वर. त्यांना खोकला येतोय म्हणून मला वाटतं त्यांनी म्यूट वर केलं असणार आहे. त्यांना वाटलं की त्या म्यूट वर होत्या म्हणून त्यांनी. ओके, आता बरोबर आहे. आता बोला. नाही आता नाही, बरोबर आता आहे. ठीक आहे. कन्फ्युजन. पण खोकलायचं होता म्हणून going मी गेले होते. Anyway, तर एक काय म्हणत आपण, हा, तर आपण ती जी लाटेची कल्पना आहे ना, तीच आपण पुढे सुरू करू, की या लाटेतून दुसऱ्या लाटेत पाणी गेलं तर याच लाटेतलं आहेत का, नाही माहिती नाही, असू शकतं नसू पण शकतं. पण आपण जो सूक्ष्म शरीर जे म्हटलं ते मात्र तसंच कायम राहतं. आणि ते सूक्ष्म शरीर माझे जितके जन्म आहे तितके जन्मांमध्ये ते असं चिप असते, ती चिप ती कायम राहते. आणि मग ती आता समजा पुढच्या जन्मात गेली आणि समजा मागच्या जन्मी मी ज्ञानेश्वर असेल तर या जन्मात मला ते सगळं आठवेल. पण म्हणजे अर्थात ज्ञानेश्वर ते पुन्हा जन्म घेणार नाही, जस्ट चुकीचं एक्झाम्पल झालं. पण समजा कोणीतरी मोठे असेल तर ते पुढच्या जन्मात मला ते आठवेल असं होईल. पण आपल्याला नॉर्मल लोकांना आपल्याला ते आठवत नाही की काय मागच्या जन्मात झालं होतं. आणि जेव्हा क्रेडिट संपलं तेव्हा मग तो सगळंच ब्रह्म होऊन जातं, मग काहीच राहत नाही. ओके. आणि आपण म्हटलं होतं की पुन्हा आय एम गोइंग बॅक टू, पहिल्यांदा आपण म्हटलं होतं पहिले 6 अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याबद्दल सांगितलं काय आपण करायचं ते. नंतर पुढचे 6 अध्याय होते त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय आणि ते सगळं सांगितलं होतं आपल्याला. मग तिथपासून सुरुवात करून मग विभूती, मग पूर्ण विश्वरूप तिथपर्यंत आपण आलो. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा आपण 13 ते 18 जातोय तेव्हा जीव आणि शिव यांचा काय संबंध, हा सगळा विषय आहे की आपला आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध कसा आणि तो कसा जोडायचा हा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की पुरुष प्रकृतीच्या विचाराने आपण त्यांच्याशी संबंध ठेवू शकतो. तर ते जेव्हा आपण करतो
तेव्हाचा हा प्रश्न होता. म्हणजे अलकाचा जो प्रश्न होता इथे एकदम पुरुष प्रकृती कुठून आले, त्याच्यातला प्रश्न अर्जुनाने विचारला होता, वेदितुम इच्छामी, मला वेदातलं तू सांग की पुरुष प्रकृती, ज्ञान, ज्ञेय हे सगळं म्हणजे काय, असा अर्जुनाचा प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती जेव्हा आपण एकत्र घेतो, त्याच्यातली सगळ्यात म्हणजे उच्च समजणारी अशी जी सगळी व्याख्या आहे, ती व्याख्या आपल्याला सांख्य शास्त्रातून आलेली आहे. आणि म्हणून इथे सांख्याचा जो संबंध आलाय तो तशा प्रकारे आलाय. ओके अलका? तुझ्यामुळे आता आपण आज एवढं बोललो. आणि मला वाटलं हे खूप महत्वाचं आहे. आपले हे सगळे प्रश्न असतात ना, हे खूप महत्वाचे आहेत की कुठून मग आता मध्ये सांख्य कसं कळलं, कारण सांख्य इज द मास्टर ऑफ पुरुष आणि प्रकृती. म्हणून त्यांनी आता प्रकृतीच्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं सांगतात आणि त्याच्याच यांनी क्षेत्रज्ञ पण सांगतात आहेत. तर मग आता क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर नाही, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे का नाही? आहे, पण आत्मा म्हणजे तो मोक्षात. जीवात्मा. मी फक्त आत्मा म्हणते, म्हणजे जीवात्मा म्हणता येईल त्याला आहे. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ब्रह्म आहे की नाही? तुमचं म्हणते ब्रह्माचा एक आहे. ब्रह्म आहे. अंश आहे, ब्रह्माचा अंश आहे. ब्रह्माचा अंश आहे. म्हणजे ब्रह्मच आहे पण अंशाच्या स्वरूपात आपल्याला. अंशात्मक आहे. हा, म्हणजे समुद्रावरची लाट आहे असं, समुद्र नाही. समुद्र नाही, लाट आहे, पण त्याच्यात एक पाणी आहे, ब्रह्मात एक पाणी. म्हणजे आपल्या शरीरामध्येच एवढा आत्म्याचा अंश आहे, तेवढा आहे. राईट निलिमाताई? हो, करेक्ट करेक्ट. हो हो. पुन्हा एक आणखी प्रश्न. गोईंग बॅक टू द बेसिक्स, 36 गोष्टींचा जो संघात होता त्यातली चेतना म्हणजे आत्मा असं म्हटलंय. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या दिसतात, कळतात, त्याच्यावर काहीतरी आपल्याला करता येतं असं वाटतं, ते सगळं प्रकृती म्हण किंवा दुसरं काय, क्षेत्र. क्षेत्र. पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध जो जाणतो तो ब्रह्मज्ञान. बऱ्याच जणांना आपण ते आता 14व्या अध्यायात क्षेत्रज्ञांचा संबंध. ओके, आपण आता सांख्यशास्त्र बोलत नाहीये, पण मला तो वंदनाचा प्रश्न आठवला की एक्सटर्नल लोकांना काय वाटतं त्याचा आपल्या स्वतःच्या आत्म्यावरती किंवा स्वतःच्या मोक्षावरती इन्फ्लुअन्स असू शकतो का? आता म्हणजे लता मंगेशकरचं तिचं उदाहरण होतं. तिला म्हणते की नाही, लता मंगेशकरला मोक्ष नको, ती पुन्हा यायला हवे आम्हाला, असं बाहेरचं लोकांचं इन्फ्लुअन्स पडू शकतो का दुसऱ्याच्या आत्म्यावरती? नाही मला वाटत. तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे महेश, की इन्फ्लुएन्स कधी होऊ शकेल? सामान्य असला तर होऊ शकेल का ब्रह्म झाला तरच होऊ शकेल? परत यायचं ठरवणार कोण? राईट. तो जर विलय झालेला असला तर परत नवीन यांनी येणार. म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर किंवा दुसरे कुठचे स्वर्ग असतील कुठेही, तिथे व्यवस्थित व्यवस्था चालत नाही, तेव्हा मी घेणार जन्म, तर तो अशा लोकांच्या थ्रू येईल. राईट. म्हणजे पण मिलन झालेलं असेल. मी म्हणते की आपण कोणीतरी गेल्यावरती मी त्यांना म्हणणार नाही की मोक्ष मिळू दे त्याला, कारण त्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे. म्हणजे तो कुठच्याही या स्वरूपात परत जन्म होऊ दे ही माझी इच्छा असणार आहे. त्या माणसाची स्वतःची इच्छा असेल की मला मोक्ष मिळू दे, पण मी कुणाला म्हणणार नाही या माणसाला मोक्ष मिळू दे, मला त्यावर प्रेम आहे. तर मी म्हणेन लता मंगेशकर काही पक्षी होऊन आली तरी येऊ दे, गाणं गाऊ दे परत पक्षाच्या स्वरूपात, कारण मला ती आवडते. त्यामुळे मी म्हणणार नाही की कोणाला मोक्ष मिळू दे, परत परत जन्म घेऊन या, कुठच्याही स्वरूपात या. पण तिच्यावर जर प्रेम असेल तर तिची इच्छा पुरी व्हावी असं वाटणार नाही का तुला? का तुला स्वतःची इच्छा पुरी करायची? एक्झॅक्टली. दॅट इज अ ट्रिकी क्वेश्चन. मी माझं प्रेम व्यक्त म्हणणार होते. नाही, आणि ते मामात्वाच तर आधी बाजूला सांगितलंय, मामा का पांडवाश्चय, तिथून आपण सुरू केलं.
आणि अतिशय अतिशय महत्वाचा दुसरा गोष्ट असं आहे की आपल्या इच्छेने त्यांनी का हे करावं ना, म्हणजे ही आपली इच्छा झाली तर आणि त्याला जे होणार निलिमाताई ते त्याच्यामुळे नाही होणार आहे, आपल्या इच्छेमुळे नाही होणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपल्या निलिमाताई इच्छे- मगाशी म्हणल्या तसं त्यांच्या आई वडिलांचं किंवा त्यांच्याशी निकट ज्यांचे कोणाचे संबंध असतील त्यांचं जर काही अगेन गिव्ह अँड टेक बाकी असेल तर त्या येतीलही परत, हू नोस. पण ते आय डोंट थिंक आपण त्याच्यामध्ये काही आपण इन्फ्लुअन्स नाही, करू म्हणजे शकतो. तू किती इच्छा जरी बाळगलीस तरी महेश म्हणत होतास की तुमचा इन्फ्लुएन्स काय त्या आत्म्यावर होणं शक्य नाही आणि होऊ पण नाही. माझं मला प्रेम असं आहे नाही की नाही मलाही असं मला असं वाटतं नाही पुढच्या एक सेकंद याच्यामध्ये येऊ नये. फक्त एक सेकंद फक्त देर इज अ कन्सेप्ट ऑफ ऋणानुबंध in which ऋणानुबंध is if a person two people are associated with some debt, they have to wait until that debt clears, and that comes from karmic theory. If you continue on a path of karma and associated things, in that you will get into the concept of ऋणानुबंध, where two people must balance each other out, then only the other person will free themselves. So in a sense, if you look through that aspect, Mahesh, answer to Mahesh's question is yes. हो, पण ते फक्त आपल्या Which is what? अगदी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं आपल्या अगदी नातेवाईक आहे, अनुप्रिता म्हटली तसे आई वडील आहे किंवा कोणी आहे त्यांच्या ऋणानुबंधामुळे होऊ शकतं. पण पब्लिकचा ऋणानुबंध आय डोंट थिंक सो. कारण कोणाचं काय मत असतील, कुठेतरी कोणाचं काय मत असतील, right? पुराणामध्ये कुठेतरी कथा वाचली होती की कोणीतरी कोणाला तरी मारलं, त्यामुळे त्याच्यात ऋण निर्माण झालं, मग ते ऋण फेडायला पुढचा जन्म घ्यावा लागला कारण यांनी त्याला मारलं पाहिजे, असे काहीतरी आय थिंक भीष्माच्याच रिलेटेड कथा ही, राईट? की त्यांना ऋणानुबंध होता म्हणून त्यांना जिवंत राहावं लागलं, ते काय शिखंडीशी. सो द कन्सेप्ट इफ यू टेक इट थ्रू दॅट पाथ ओनली, हे टू वे नाहीये ना, हा ऋणानुबंध वन वे आहे माझा. त्या लता मंगेशकरला महेश म्हणजे कोण माहित पण नाहीये. सो हा वन वे वुड नॉट बी कन्सिडर्ड एज अ ऋणानुबंध. That is correct. There is no ऋणानुबंध. अनुबंध means join, right? There is no join. This is your wish. Your wish doesn't impact anybody, but the joint will impact. That's the. आणि परत आपण दोन हे एकत्र करतो, पुराण आणि वेदांत. हे आपल्याला वेगळं करायला पाहिजे नेहमी. जसं परवा मी स्वर्गाबद्दल बोलत होते तेव्हा सांगितलं की स्वर्गाचा आणि आपल्या कर्मा थिअरीचा काही संबंध नाहीये, ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एनिवे, आता आपण आपल्या आजच्या ह्याच्याकडे जाऊया. पण मला वाटतं हे महत्वाचं होतं आपल्याला क्लिअर करणं. आता मी रविदादा वाचतायत. रविदादा आहेत ना? ओके, सुरू करू का? मी 30वा श्लोक पासून सुरुवात करतोय. ओके. यदा भूत पृथक् का सॉरी नाही जमलं. यदा भूत पृथक्का भावम एकस्थ मनुपुष्पश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा भूतांचा पृथक भाव निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच आत्म्याचाच हा विस्तार आहे असे पुरुष नीट जाणतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकाराची भूते एक आहेत असा बोध होईल, त्याच वेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. लाटा जशा पाण्यावर, परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर, अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या, त्याप्रमाणे
एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहे. हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करेल, खरोखर अनुभवाला येईल, त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे, त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. अर्जुना, अशा रीतीने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. अरे, चूळ भरायला असे अमृत मिळावे अथवा ठेव जसा डोळ्याने पाहावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधवायचे, म्हणजे जो अनुभव चित्तात कायम ठेवायचा, ते आताच नाही तर यानंतर आता त्या एक दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे आणि मग त्या घे, म्हणजे ऐक, असे देवाने म्हटले व मग बोलायला आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले. ओके. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल, त्याच वेळी ब्रह्मसंप अरे रविदादा, हा हे वाचताय ना? काय काय नाही, ओव्या वाचताय ना आता? ओव्या वाचायचे, सॉरी, ओव्या वाचायचेच म्हणलं. हा सॉरी. एरवी तैची अर्जुना, होई जे ब्रह्मसंपना, जे या भूताकृती भिन्ना दिसती एकी. लहरी जैसिया जळी, परमाणु कणिका स्थळी, रश्मीकर मंडळी सूर्यांचा. नातरी देही अवेव, मनी आगवेची भाव, विस्फुलिंग सावेव वनी एकी. तैसे भूताकार एकाचे, हे दिठी रिगे जैसाचे, तेची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. येतुलेनी तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठावो प्रतीती पथा माझी जाहली. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिले डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा गा. हा जी जाहलीये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आता सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोल जती सखोल, देई मना ते बोल, मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले, मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचे केल सर्वांग येरे. 31वा श्लोक आहे. अनादित्वान निर्गुणत्वात परमात्माय मव्ययः, शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्तते. हे कौन्तेय, अनादि आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी काही कर्मे करीत नाही, म्हणून सर्व कर्मांपासून अलिप्त असतो. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणाने लिप्त होत नाही, अशा स्वरूपाचा तो आहे असे समज. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो, ते दुसऱ्यांच्या दृष्टीने. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे. देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असते. त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात
ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वाऱ्याची वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय? अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालवायचा? आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडवायचा? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटी प्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य अर्जुना आत्मा व देह यामध्ये आहे असे समज. रात्र व दिवस, सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून घराघरा फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे व माशी आपले पंख फडफडते तितक्याच कालात हा देह नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन परिणामांना जर तो चुकला तर तो देह किड्याचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा स्वभावतः नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भाग सहित नाही अथवा भाग रहित नाही. तो कर्म सहित नाही अथवा कर्म रहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाश रहित नाही. थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट साकार नाही अथवा अप्रकट निराकार नाही. तो आत्मा आत्मा असल्यामुळे आनंद सुख आणि अथवा आनंद रहित दुःख नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. हे प्रियतमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे. त्याप्रमाणे त्याच्या अवघड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात. पण अर्जुना, तो आत्मा देहकृती घेत नाही अथवा टाकीत नाही, तर जशाचा तसाच असतो. आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज. म्हणून या शरीरात आत्मा काही करीत नाही व करवित नाही व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही. याकरिता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही. हे असो, तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. या ठिकाणी म्हणजे ज्याप्रमाणे आत्म्याचं त्यांनी वर्णन केलं आहे त्याप्रमाणे तो छोटा होत नाही, मोठा येत नाही, कुठे मावत नाही, तर तो आणि ब्रह्म एकच आहे. म्हणजे आपल्याकडे छोटा आत्मा आपल्याकडे आहे आणि ब्रह्म मोठे असं काही नाही. इट्स द सेम थिंग. पण त्याचं म्हणजे पूर्ण नाही आहे ब्रह्म एवढंच. या पण म्हणजे तो पाठ होऊ शकत नाही, पाठ होऊच शकत नाही ना, कारण त्याला आकारच नाहीये काही. जर आकार नसेल तर तुम्ही मोठा किंवा छोटा किंवा मोठा ब्रह्म असं म्हणू शकत नाही त्याच्या बाबतीत.
ओके. 31. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिपे सूर्यू जैसा का जे जळा आधी पाठी सूर्य असू तुची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि काचिये तैसा आत्मा देही आथी म्हणिपे के हे ना काही साचे तरी नाही जो तो जेथीचा तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे आगी आणि पिसा दोरा सुवावा कैसा केऊता सांदा आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे नि पाडे संबंधू हा उजिवडा आणि अंधारेया तो पाडू मृता उभया तोची गा आत्मया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसाची हा देह तव पांचांचे झाले हे कर्मांचा गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा हे काळनळांचा कोंडी घातली लोणियांची उंडी माशी पांखू पाखडी तव हे सरे हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊनी उडे जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुके दोन्ही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे सकळू ना निष्कळू आक्रियू ना क्रियाशिळू कृश ना स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना भवसू आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपणे रिता ना भरितू रहितू ना सहितू मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे आनंदू ना निरानंदू एकू ना विविधू मोकळा ना बद्धू आत्मपणे येतुला ना तेतुला आईता ना रचिला बोलता ना उगला अलक्षपणे सृष्टीचा होणा न रचे सर्व संहारे नवेचे आथी नाथी या दोहीचे पंचत्व तो मवेना चर्चे वाढेना खांचे विटेना वेंचे अव्ययपणे एव रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाचिये अनुस्युती होती जाती देहाकृती तोघे ना सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे जाण म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयताही व्यापारी सज्जू नव्हे या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे हे असो तो न लिपे देही देहा. बसला. आता मी फक्त आपण जे आज श्लोक म्हणणार आहोत त्याचा एकेका वाक्यात अर्थ सांगते. 30वा श्लोक आपण जो घेतला त्याच्यामध्ये ज्ञान कोणाला मिळतं, कोण ज्ञानी आहे आपण पाहत होतो. आणि इथेच काय हो, सगळ्या भूतांचा प्रादुर्भाव एकाच ब्रह्मात झाला आहे हे ज्याला कळतं तो ज्ञानी. नंतर याच्यामध्ये 87वी जी ओवी होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ही जी प्रेमदृष्टी आहे की त्याला सगळीकडेच ब्रह्म दिसतं, म्हणजे आपण म्हणतो की ईशावास्य इदं सर्वम, सगळीकडेच ब्रह्म आहे, हे ज्याला कळतं तो ज्ञानी. आणि ही जी प्रकारची प्रेमदृष्टी असते त्याला वेदांतामध्ये व्यापक भक्ती असं म्हणतात. नंतर 31व्या याच्यात आता यांनी जसं वाचलं त्याच्यात परमात्मा अनादि निर्गुण आहे, शरीरात वास केला तरी तो काही करत नाही आणि त्याला कर्मबंधन असतात. आणि आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं अवतारांबद्दल,
तसंच आत्म्याबद्दल पण ते खरे आहे की न लिप्यते हे महत्वाचं. नंतर 32व्या श्लोकामध्ये आत्म्याचं अलिप्तपणच पुन्हा सांगितलं आहे. 33व्यामध्ये ज्याप्रमाणे सूर्य सगळ्या गोष्टी प्रकाशमान करतो त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे असतो. फक्त ज्याच्या पुढे अज्ञानाची भीती असते त्याला ते मिळत नाही. नंतर 34वा श्लोक आहे, त्याच्यात म्हटलंय ते यांती परमम पदम. परमपदाला पोचतात तर कोण? ज्यांना ज्ञानचक्षुंनी दिसतात त्यांना. असे आपले 31, 32, 33, 34 असे श्लोक आहेत. आता मी गप्प बसते आणि वाचूया आपण. 32 मध्ये आहे कराल का? शैलेश, हा काय मला तुम्ही जर म्हणला तर मी त्यांच्या पाठी म्हणतो तो श्लोक. हो. म्यूट म्हणताय का 32? मी म्हणतो तुमच्यावर. मला सर्वगतम सौम्यात आकाशम नोपलिप्यते. यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते. सर्वत्र अवस्थितो देहे. सर्वत्र अवस्थितो देहे. तथात्मा नोपलिप्यते. तथात्मा नोपलिप्यते. इकडे वाचते. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मात्मामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहांमध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही. अर्जुना, आकाश कोठे नाही व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करीत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा सर्व देहात आहेच आहे. परंतु पहा, तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे असे वारंवार जाणावे, तेही की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघातरहित असा ओळखावा. हे भारता, ज्याप्रमाणे ते दिसवाने ओके अगा आकाश के नाही हे न रिघेची कवणे ठाई, परी काईसेनी कही गादी जेना जैसे. तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा असतुची असे पाही, संगदोषे एकेही लिप्तू नवे. पुढती येथे हेची लक्षण निरुते, ते जाणावे क्षेत्र ज्ञाते क्षेत्र विहीना. पुढचा अध्याय ना बघू, मी प्रयत्न करू त्याचा. यथा प्रकाश यत्यक कृत्सम लोकमिमं रविः, क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्सत्नम प्रकाशयति भारत. हे भारता ओके, हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगातला प्रकाश, हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवितो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही. तसे क्षेत्र देह व क्षेत्रज्ञ आत्मा यामध्ये अंतर आहे. दिव्याची ज्योत घरातील दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर या स्वभावता अतिशय अंतर आहे. अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच देह व आत्मा यातील भेद आहे. जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकदाच सूर्य वेळोवेळी
दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला प्रतीतील प्रकाशक आहे. या उपर आता या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका. ओके, मी आता बोलतो या पुढचं झालंच. थँक्यू. संसर्गे चेष्टिजे लोहे परिलोहे भ्रामक नोहे क्षेत्राज्ञाम आहे ते तुला पाडू. दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरीची परिवेगळीक कोडीची दीपा आणि घरा. काष्टांचा पोटी वन्नी असे किरीटी परी काष्ट नोहे या दिठी पाहिजे का. अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाही डोळा देखसी जरी. हे आघवेची असो एकू गगनवनी जैसा अर्कू प्रगटवी लोकू नावे एथ क्षेत्रज्ञू तो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा यावरू ते हे न पुसा शंका निघा. 34 पण आहे का? 34 कोण असते? वंदना. मी. क्षेत्रज्ञ योरेवम अंतर्ज्ञान चक्षुषा भूतं प्रकृति मोक्षं च येवी दुर्यांतते परम. वाचते उजव्या बाजूला याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ याचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिथे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व हे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. या दोहींचे अंतर समजण्याकरिता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याकरिता शांतिरूप. मला तरी चुकत, मला वाटलं हे शब्दांच्या खराखोरा. बरोबर नाही वाचलं. हे शब्दांच्या खऱ्या स्वरूपाचे तिथपासून वाचायचंय. 34वा श्लोक वाचला असता. 34वा श्लोक वाचला, त्याच्या खालचं मी हे वाचतेय. या दोहींचे अंतर समजण्याकरता ते नाहीये का? मी माझ्या शब्दांच्या खऱ्याखुऱ्या रूपाचे 1128 योगी. मला वाटतं तिच्या ह्याच्यामध्ये एक नाहीये, तेवढा आपण वाचूया. हे शब्दांच्या स्वरूपाचे मर्म जाणणारे अर्जुन. मी वाचते, आलाय मला त्याचं. हे शब्दांच्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते. या दोन्हीचे अंतर समजावण्याकरिता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याच करिता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्ररूपी दुभत्या काही घरी पोचतात. योगाच्या आकाशावरून आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना त्यांच्याच क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने करावे लागते. शरीरादी सर्व गुणवत्त मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. मग अशा प्रकारांनी ज्ञानाकरिता सायास करून अंतःकरणात स्थिर होतात. मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्यांचे ज्ञान आपल्याला ज्ञानाने ओवाळू. त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने ही जी मिथ्या प्रकृती पसरली आहे
ती प्रकृती शकून 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 नाही, शुकनलिका आठवते का ते पोपट आणि त्याची नळी आपण त्याचं प्रेझेंटेशन केलं होतं 7व्या अध्यायामध्ये. पोपटचे शुकनलिका न्यायाप्रमाणे पोपट पकडायची जी एक प्रोसिजर आहे, जुन्या नोट करून बघ. ओके. ती प्रकृती शुकनलिका न्याप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखी दिसते. हे तत्व जसे आहे तसेच ज्याला ठाऊक आहे. ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पांसंबंधी मिथ्या सर्प बुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो, अथवा शिंपेवर भासलेल्या रूपाची भ्रांती करून शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी ही प्रकृती अमृत परत पॉइंट कर लास्ट. प्रकृती तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी श्रीकृष्ण म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे व जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यासाम्य उर देत नाही, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैव उरत नाही असे जे द्वैत म्हणजे दोन भाग करत नाही, द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे. अर्जुना, असे जे परब्रह्म जे सत्व पुरुष अनात्मा व आत्मा यास वेगळे जाणण्यास राजहंसाप्रमाणे असतात ते पूर्ण होतात. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन त्यास त्याचा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशेब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे कृष्णांनी आपला बोध त्या अर्जुनाला दिला. आणि कोण कोणाला देणारा आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचे अंश आहेत. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन मी श्रीकृष्ण आहे असे श्रीकृष्ण म्हणालेही. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले असता मी का बोलतो आहे, फार काय सांगावे. कृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले. तथापि तो अर्जुन इथे थांबायचं का 248. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता. अधिकाधिकच तर उलट अधिकाधिकच ज्ञान श्रवणाची इच्छा वाढवत होता. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखीन मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली. चालेल, इथे थांबलं तरी ओव्या वाचायच्या. ओव्या वाचायच्या. अमृत हलवतोस. शब्द तत्वात सारज्ञा पै देखणी तेच प्रज्ञा, हे क्षेत्रज्ञा अपाडू देखे. या दोहींचे अंतर देखावया चतुर, ज्ञानियांचे द्वार आराधिती. याची लागी सुमती जोडिती शांती संपत्ती, शास्त्रांची दुविती पोचती घरी. योगाची या आकाशा वळदीचे एवढाची दिवसा, याची आशा पुरुषासी गा. शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू.
ऐसी सिया परी ज्ञानाचिया भोरावरी करुनिया अंतरी नेरुते होत. मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे हे अंतर देखतीसाचे ज्ञाने उन्मेखतयाचे ओवाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली सेलटिकी प्रकृतीचे हे ते शुकनळी कान्याने लागती आहे. हे जैसे होय जैसे तैसे होय उठावे जया. ठाऊ आहे जैसे ज्याला, ठाऊ आहे विचार म्हणजे ज्याला माहिती आहे. हे जैसे तैसे होय ठाऊवे जया. जैसी माळा ते माळा ऐसीची देखी जे डोळा सर्प बुद्धी टवाळा उखी होऊनी. का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रुपयाची भ्रांती जाऊनिया. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. जे आकाशाहून वाढ जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया अपाडापाड पडोने दे. आकारू जेथसरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे. ते परमत्व पार्था होती ते सर्वथा. परमतत्व पार्थ जे परमतत्व पार्था होती ते सर्वथा. जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू. ऐसा हा जरी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवाचिया. येर कलशीचे येरी रिचवी विजे जया परी आपण पे तया हरी दिधले तैसे. आणि कोणा देता कोण तो नरतैसा नारायण वरी अर्जुना ते कृष्ण हामी म्हणे. परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे. की तो पार्थू जी मनी आज्ञूनी तृप्ती न मनी अधिकाधिक उतांनी वाढवितू ऐसे. स्नेहाचिया भरोवरी आंबूथिला दीपू घे थोडी चाड अर्जुना अंतरी परी तसा तैसी. विद्याताई मला वाटतं हा पुढच्या मी आता वेळी म्हणते हा, बरोबर. पुढच्या वेळी विद्यमान आता संपायच इथे सुरू करू ना. हा, पुढच्या वेळी आपण जेथे म्हणूया ना. निलिमाताई बरंच आहे मला या वाटतं. एवढ्याच हव्या आहेत, शेवटच्या एक 15-20 ओके. हव्या आहेत. बरं म्हणून टाक चल. मला वाटलं अजून बरंच आहे याच्यावरती. हा, नाही ओके. संपला अध्याय. ओके ओके ओ मग चालेल चालेल संपूयात. बर. जेथे उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोगते मिळाले आहेत तेथे मग जेवणास व वाढण्यास हात असा जसा पुढे सरसावतो. महाराज तसे श्रीकृष्णच झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी उत्सुकता बघून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्यांच्या अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे. संजय म्हणतो, आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल ते महाराजांनी धृतराष्ट्र राजांनी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांत परंतु ती शृंगार रसावर ताण करेल अशी सांगितली जाईल. ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवेल व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल अशा रीतीने अपूर्व व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू.
माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगांच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मास लोपवतील. पिशाच देय अज्ञानी योनी आहेत, पण त्यांनाही माझे शब्द सत्वगुणाचा पाना फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मानात्मा विवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानांचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला. चरणांत अंगीकार केला. पुढे खाली करायला पाहिजे. हा, अंगीकार केला. आणखी खाली करा. खाली कर ना, हालत नाहीये. थोडं आणि खाली पाहिजे. अजून बरंच खाली करायला लागेल. 61-62 पर्यंत करायला पाहिजे. बरं, काहीतरी नाही दिसत. ओके, आलं. त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. एवढ्या करता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेल. माझ्या श्रीमंत श्री गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केलेला आहे. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही, तसेच लक्ष्मीला वरती करा. चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा संताजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करेन. फार काय सांगावे देवा श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेथ सुगरणी उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हा तुझैसा. तैसे जी होतसे देवा, तया अवधानची या लवलवा. पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. सुवाये मेघु सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे. तैसा मातुला रसू आदरे श्रोतया चेनी. आता आनंदमय आघवे, विश्व की जेल देवे. ते राये परिसावे संजयो म्हणे. एवं जे भारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणिली कथा. तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू. सांगोनी दाऊ प्रबंधू ओवियेचा. नुसधीची शांती कथा आणि जेल कीर वाक्पथा. जे शृंगाराचा माथा पाय ठेवती. दाऊ वेल्हाळे देशी नवी. जे साहित्याते वोजावी. अमृताते चुकी ठेवी गोडी सबणे. बोल वतेनी गुणे. चंद्रासी घे उमाणे. रसरंगी भुलवणे नादुलोपी. खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पाना. श्रवण सावे सुमना समाधी जोडे. तैसा वाग्विलास विस्तारू. गीतार्थे विश्वभरू. आनंदाचे आवारू मांडू जगा. फिटोज विवेकाची वाणी. हो काना मनाची जिणी. देखो आवडे जे खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा
पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. हे निफजेल आता आघवे, ऐसे बोलील जेल बरवे, जे अधिष्ठेला असे परमदेवे निवृत्ती मी. म्हणून अक्षरी सुबेधी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा घेईन प्रतिप्रदी गंधार्थासी. हा ठावो वरी माते, पुरतया सारस्वते, केले असे श्रीमंते श्री गुरुराय. तेणे जी कृपा सामाये, मी बोले ते तुले सामाये, आणि तुमची सभेला हे गीता म्हणो. वरी तुम्हा संतांचे पाये, आणि आजी मी पातला आहे, म्हणून जी नोहे अटकू नाही. प्रभू काश्मीरी मुखे, नुपुजे हे कौतुके, नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी. तैसी तुम्हा संतापासी, अज्ञानाची गोठी कायसी, या लागी नवरसी वरुषेन मी. किंबहुना आता देवा, अवसरू मज देयावा, ज्ञानदेव म्हणे वरवा, सांगेनी ग्रंथू. इति श्री भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रकृति पुरुष विवेक योगो नाम त्रयोदशोऽध्याय समाप्त. श्री सच्चिदानंद सच्चिदानंदार्पण समस्त. सच्चिदानंदार्पण अर्पणमस्तु. ओके. अर्पणमस्तु. अर्पणमस्तु. चला म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामच द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. आहोईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. पुढच्या वेळी 7 वाजता यायचं ना आपल्याला. पुढच्या वीक मध्ये 7 वाजता करायचं ना. 7 ते 8 केलं तर चालेल. थोडा उशीर झाला आज. बघ तू म्हटलं तर पहिल्यांदा भरपूर गप्पा मारल्या. चांगलं झालं आपण. ते आवश्यक होतं मला वाटतं. तरी ब्रेक घ्यायला आवश्यक होतं. थोडं क्लिअर झालं. या रिव्हिजन झाली सगळी परत. हो ना.
छान केलं होतं, पण तुम्ही सारांश छान केलं होतं. नाही, ताईंनी सांगितलं म्हणून मला ते, नाहीतर मला काही समजत नव्हतं. नाही, आणि कसं हेही काय? आवश्यक आहे. समजा नाही कळलं तर विचारायचं, हे पण चांगलं आहे ना, की मग आपलं स्पष्ट होतात विचार. मग माझे पण होतात थोडे. ताई अपलोड करणार आहेत का समरी? करू का? हा, म्हणजे करते. ताई? upload करते. मला करणार. जरा हो. कर- करा करा. करते. हा, हम्म. कर चालेल. गुड नाईट. थँक्यू. बाय बाय.